हॅलो फ्रेंड्स, मी रोहिणी आज तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक टिप। तर टिप अशी आहे की आता चाललेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसात फारच आपल्याला घाम येतो, फारच खाज सुटते आणि प्रॉब्लेम काय होतो, आपले केस जे असतात ना ते तेलकट होऊन जातात, ते चिकट होऊन जातात आणि काय होतं, पॉसिबल होत नाही आपल्याला रोजच्या रोज केस धुणं, रोजच्या रोज वॉश करणं, हेअर वॉश करणं, बिकॉज रोजचं रोज आपण हेअर वॉशसुद्धा करू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला फार हेअर प्रॉब्लेम्स, डॅन्ड्रफ, हेअर लॉस ह्या भरपूर प्रॉब्लेम्सची आपल्याला फेस करावं लागतं। तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक मस्त ट्रिक घेऊन आली आहे की तुम्हाला रोज रोज केस धुवावे लागणार नाही, प्लस तुमची छान हेअरस्टाईल पण होणार आणि प्लस तुमचे केसही छान राहणार आणि तुम्हाला हवा तसा लुक तुम्हाला क्रिएट करता येईल। तर खूपच छान ट्रिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला मी सांगते, हा माझा नवा चॅनल आहे, ह्यामध्ये मी तुमच्याशी सगळ्या टिप्स मराठीमध्ये शेअर करणार आहे आणि तुम्हाला ज्या काही टिप्स हव्या असतील किंवा ज्या काही टॉपिकवर व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज 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 तुम्ही मला सांगा, कमेंटमध्ये लिहून सांगा, मी तुमच्यासाठी नक्कीच टिप्स घेऊन येईल। आणि तुम्हाला कुठले मेकअप ट्युटोरियल्स हवे असतील किंवा तुम्हाला कुठल्या टिप्स ट्रिक्स किंवा कुठले लुक्स हवे असतील तर तेही तुम्ही मला इथे सांगू शकता, मी तुमच्यासाठी नक्कीच ते व्हिडिओ पण घेऊन येईल। तर चला स्टार्ट करूया आपला व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ही हिमालयाची बेबी पावडर। येस, बेबी पावडर तुमच्याकडे असेल तर बेस्ट आहे, नसेल तर तुम्ही छोटा बॉक्स घेऊन येऊ शकता। ही माझ्या बेबीची पावडर आहे, हिमालया बेबी पावडर किंवा जॉन्सन बेबी पावडरसुद्धा येते। कुठलाही तुम्ही बेबी पावडर जर का यूज करत असाल तुम्हाला फक्त काय करायचं, आता तुम्ही बघू शकता इथे एकदम असे चिकट केस झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि घामही तेवढाच आलेला आहे। तर असे रफली माझे केस कसे असतात, फारच सिल्की आणि सॉफ्ट असतात, पण आज जरा घामामुळे वगैरे बघा केस चिकट झालेत। म्हणजे मी अगदी असं केलं तर ते असेच राहणार, नाहीतर सटकतात। म्हणजे आज घामामुळे ॲक्च्युली केस तसे झालेत। तर आपल्याला जर का बाहेर जायचं असेल, आपल्याला थोडंसं म्हणजे वेगळं जरा लुक क्रिएट करायचं असेल किंवा सुटसुटीत केस दाखवायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, की अशी हातावर थोडीशी पावडर घ्यायची आहे, त्याला तुमच्या हातावर अशी पसरून घ्या। हे बघा मी अशी करते, हातावर तुमच्या पसरून घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे, आता हे पावडरचे हातातली पावडर तुम्हाला तुमच्या फक्त केसांमध्ये इथे अशी इथे लावायची। येस, तुम्ही म्हणाल ह्याच्याने केस पांढरे होणार, नाही होणार, मी तुम्हाला दाखवते आत्ता। हे बघा, फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचा जो घाम आहे, तुमचे जे तेलकट झालेले केस आहे त्याला फक्त तुम्हाला कॅन्सल आउट करायचं आहे या पावडरने। आता तुम्ही बघू शकता मी फक्त थोडीशी पावडर घेणार, अजून ह्या हातात माझी अजून तशीच पावडर आहे, फक्त थोडी पावडर घेणार आणि जेवढा काही घाम असतो ना ते ही पावडर आपली सोक करून टाकते आणि ह्यानी काहीही साईड इफेक्ट होत नाही आपल्या केसांना। तुम्ही म्हणाल केसांना कशी पावडर लावायची, तर बेबी पावडर चालते, बाकी दुसरी टॅल्कम पावडर लावू नका। बेबी पावडर ही सॉफ्ट असते तर ती चालून जाते, दुसऱ्या टॅल्कम पावडर पॉन्ड्स किंवा दुसऱ्या काही असतील तर त्या चालणार नाही। तर आता मी तुम्हाला दाखवते, म्हणजे ऑलमोस्ट मला आता थोडंसं चिकटपणा आणि तेलकटपणा कमी झालेलाचा वाटतोय। तर मी आता तुम्हाला कोंबणी करून दाखवते। तर इथे मी घेते कोंब, आता तुम्हाला दाखवते। हे बघा, आता अगदी सुटसुटीत केस झालेले आहेत, एकदम सुटसुटीत केस झालेली आहे, मी तुम्हाला दाखवू शकते। हे बघा, अगदी सिल्की केस, म्हणजे असं वाटणारही नाही की ते चिकट होती आधी, एकदम मस्त सुटसुटीत केस झालेली आहे। तुम्हाला अगदी मस्त हे मोकळे ठेवायचे तरी तुम्ही मोकळे ठेवू शकता। आता बघा मी इथं कोंब करते, कोंब जरी केले तरी मस्तपैकी सुटसुटीत दिसत आहेत केस। हे बघा मस्त छान दिसत आहेत। येस, तुम्ही बघू शकता मस्त केस झाली आहेत, चिकट केस अजिबात राहिलेली नाही आहे, लगेच ती केस केली निघून। तर हा जो ट्रिक आहे हा ॲक्च्युलीमध्ये खूप वर्क करतं, खूप मस्त वर्क करतं। करून बघा, वापरून बघा। मी जनरली असंच करते, कारण काय होतं त्याने आपल्या केसांना काही फरक पडत नाही, काही साईड इफेक्ट्स होत नाही, तर खूपच एक झटपट होणारी ट्रिक आहे। काय होणार, म्हणजे असंही नाही की तुमच्या केसांमध्ये घामाचा वगैरे वासही येणार नाही, थोडासा त्याच्यातही फरक पडेल आणि प्लस तुमच्या लुकमध्येही फरक पडेल। तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करा। आता बघा मी इथे तुम्हाला एक जर हेअरस्टाईल जरी करून दाखवली तरी मला इथे, म्हणजे मी जरा समजा इथे माझी केस टक केली आहे, इथे अशी जरी टक केली तरी तिच्यात
काहीच फरक पडणार नाही. मी तर तुम्हाला दाखवते, गळसे मी टक करते. हे बघा, समजा मी असं हाफ हे केलं आहे आणि जर का मी इथे फ्लिक्स जरी काढल्या तरी ह्या अगदी सुटसुटीत फ्लिक्स आहेत. बघा, म्हणजे अजिबात ह्याच्यात चिकटपणा नाही आहे, काही नाही आहे. हा इथे माझा हा रिअल पांढरा केस आहे. ओके, हा रिअल पांढरा केस आहे, ह्याला अवॉइड करा. ओके, आणि पण बाकीचे केस तुम्ही बघा, अजिबात चिकटपणा नाही आहे, काही नाही आहे. सगळे केस सुटसुटीत आहेत. कशीही हेअरस्टाईल करा, कसंही राहा, मस्त तुमचं लुक क्रिएट होतो. मस्त केसही तयार होतात कुठल्याही हेअरस्टाईल करायला, काहीही करायला. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे केस रिक्रिएट करू शकता. जर का तुम्ही हेअर वॉश केला नसेल तर घाबरायची गरज नाही. ही ट्रिक नक्कीच वापरून बघा. तर आय थिंक तुम्हाला आजची ही ट्रिक आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सांगा मला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, तुमची काळजी घ्या, घरीच राहा आणि माझे हे व्हिडिओ बघत राहा. बाय.